आता बातमी आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या स्पष्टीकरणाची नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं एक वक्तव्य आलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली होती आणि त्याच्या संदर्भात त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। काय नेमकं हे स्पष्टीकरण आहे आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्याला सांगतात। रवी, 2 दिवसापूर्वीच रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे प्रचारादरम्यान जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे खूप मोठा गदारोळ उठला होता। रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मीचं स्वागत करा असं वक्तव्य केलं होतं, मात्र आज त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देत असताना लक्ष्मीचं दर्शन घ्या, स्वागत करा याचा अर्थ पैसे घ्या असं होत नाही आणि आपण निवडणूक आयोगाला नोटीसीला त्यांनी दिलेल्या नोटीसीला आपण उत्तर दिलेलं आहे, आपण त्यांच्या कारवाईची प्रतीक्षा केली पाहिजे असं त्यांचं एक स्पष्टीकरण आज आलेलं आहे। अर्थात त्यांनी आपण केलेलं वक्तव्य हे पैसे घ्या असं नसून फक्त लक्ष्मीचं स्वागत करा आणि हा म्हणजे त्यांचा अजून तर्क हा आहे की लक्ष्मी म्हणजे ह्या देवता पण असू शकते, त्याचं आपण दररोज नामस्मरण करत असतो असं त्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण आहे। खरं तर त्यांनी आता या नोटीसीला उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे या नंतरची कारवाई नेमकी निवडणूक आयोग त्यांच्या उत्तरात दाखल काय करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अश्विन, रवी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।